या घरापेक्षा वेगळी तिकडं ठेवलं आहे मी त्यांना। मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही। मी त्यांना एकट्यांना नाही सोडू शकत। नाही माहिती ते कुठं जातील, काय करतील, कुठं राहतील, काय खातील। ना त्यांच्याकडे पैसे आहेत ना गाडी। त्यांचे काय हाल होतील नाही माहिती, म्हणून मी त्यांना आमच्याकडे ठेवलं आहे। देवी आई माफ करा, पण या बाबतीत मी तुमचं ऐकणार नाही। ते आमच्या घरात आहेत, तुमच्या घरात नाही। त्यांनी काय गुन्हा केलाय हे माहित असताना तू हे पाऊल उचललंयस? वय, कारण तो गुन्हा नेमका त्यांनी केला आहे का नाही हे अजून पक्क झालेलं नाही। त्यामुळे सत्य काय आहे हे आपण शोधायला पाहिजे ना, मग निर्णय घ्यायला पाहिजे। देवी आई, तुम्ही साक्षात न्यायाची देवी आहात। मला माहित आहे तुम्ही कुणावरच अन्याय करणार नाही। ना मोनिका मॅडमवर, ना तुमच्या मुलावर। तुर्तास तरी मी प्रीतम सरांना कुठं बी जाऊ देणार नाही। आणि माझा बा जोपर्यंत इथं ड्रायव्हर आहे, मी कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे, तोपर्यंत स्टाफ क्वार्टर हे आमचं घर आहे। आणि देवी आई, तुम्हीच समधी कागदपत्र बाकडे दिली आहेत ना, आम्हालाच देऊन टाकलात ना तुम्ही समजा कायमचं। माफ करा देवी आई, मला हे नव्हतं बोलायचं, पण प्रीतम सरांसाठी बोलावं लागलं। माफ करा। ठीक आहे, जा तू। तुला माहित होतं ही काय मुलगी आहे ते? तिच्याकडे मी नंतर बघते।